जय भीम मित्रांनो. बहुजन संघटक या दृश्य माध्यमावर आज आपण पुन्हा बोलत आहोत. हे बोलणं वारंवार यासाठी जरुरी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला मानवतावादी विकास हा सर्व स्तरातून व्हावा म्हणून हजारो वर्षाच्या उतरंडीची समाजरचना मोडून प्रत्येक माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी भारताच्या संविधानात ह्या सगळ्या तरतुदी करून ठेवल्या. आता बहुतेक सर्व लोकांनी भारतीय संविधान वाचलं असल्यामुळे किंवा त्यांच्या घरात ते उपलब्ध असल्यामुळे भारतीय संविधानाच्या या सगळ्या व्यवस्थेनुसार आपला देश आपण जगत आहोत. परंतु आताची जी परिस्थिती, वर्तमान परिस्थिती जी आहे, तिचं अवलोकन केलं असता ही भारताची लोकशाही आहे की पुन्हा ती वर्णव्यवस्थेत जाणार आहे आणि पुन्हा विषमतेची अर्थव्यवस्था येणार आहे, गुलामीची व्यवस्था येणार आहे, असे असंख्य प्रश्न आपल्या माणसांच्या मनाला पडतात. आणि या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज पुन्हा एकत्र येत आहोत. मित्रांनो, जेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि सामान्य माणसाच्या जीवनाच्या जगण्याचा कोणता मुख्य स्रोत असला पाहिजे याची जेव्हा कल्पना केली, त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय माणूस हा श्रम करतोय, त्याच्या श्रमाला खूप तो घामगाळीपर्यंत श्रम करतो, पण त्याच्या श्रमाला किंमत नाही. त्याच्या श्रम हे श्रेणीनुसार ठरत जाते, त्याचा श्रम हे दर्जानुसार ठरत जाते. आणि जो सगळ्यात खालच्या दर्जाचा आहे त्याने कितीही मेहनत केली, कितीही श्रम केलं आहे, तरी त्याच्या श्रमाचा मोबदला त्याला मिळत नाही. आणि त्याच्यामुळे त्याला कायम दारिद्र्यात हालाकीत जीवन जगत राहावं लागतं. आणि या जगण्यातून निघण्यासाठी मार्ग शोधण्याच्या ऐवजी व्यवस्थेने दिलेले दैववादी, वर्णवर्चस्ववादी आणि ही पुनर्जन्म याच्या कथांच्या नादात लागून तो ते सगळं आत्तापर्यंत सहन करत आलेला असतो. या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि त्यासाठी त्यांनी अर्थशास्त्राच्या आपल्या संबंध अभ्यासात जगाच्या अर्थव्यवस्थेचीच मीमांसा केली. आणि आपण विचार केला नसेल, जगाच्या अर्थशास्त्राच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांच्यासाठीचं अर्थशास्त्र निर्माण केले. आपण पाहिलं असेल की माणूस जेव्हा उत्क्रांत झाला त्यावेळी जगाच्या केंद्रबिंदू हा निसर्ग होता आणि निसर्गाच्या सानिध्यात माणूस जगत होता. पुढे निसर्ग हा केंद्रबिंदू हटवून देव हा केंद्रस्थानी आणला गेला आणि देव जसं सांगेल तसं आपण जगायचं हे सांगणारी पुरोहितांची आणि पुरोहितांनी तयार केलेल्या पुस्तकांची भरमार आपल्याकडे झाली. आणि तीच पारायणं मनुष्य भोगत राहिला. देवाच्या केंद्रस्थानी ठेवून अर्थव्यवस्था निर्माण केली गेली. या देवाला केंद्रस्थानी ठेवता ठेवता देवांची मंदिरं उभारली गेली आणि पुजाऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था पक्की केली. आज देवळांचे अर्थशास्त्र हा एक वेगळा विषय खरं म्हणजे अभ्यासाला घेतला पाहिजे. आपल्या देशामध्ये हजारो देवळं आहेत. एका मैलागणिक देवळांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये जी प्रमुख देवस्थानं आहेत त्यांचं वर्षाचं जमा खर्चाचं बजेट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या बजेटपेक्षा महाराष्ट्रातल्या मंदिरांचं बजेट जास्त आहे. भारताच्या बजेटपेक्षा भारतामध्ये असलेल्या मंदिरांचं बजेट जास्त आहे. म्हणजे ही व्यवस्था देवळांच्या केंद्रित अर्थव्यवस्था झाली. मग पुढे ही देवळांची अर्थव्यवस्था जाऊन मनुष्य हा केंद्रस्थानी आणला गेला. हा मनुष्य हा केंद्रस्थानी आणण्याचं प्रमुख कारण फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी सगळे जगाचं अर्थशास्त्र जुगारून मानवाला केंद्रस्थानी ठेवून आपलं स्वतःचं अर्थशास्त्र निर्माण केलं, अर्थशास्त्राचे नियम केले. आणि त्यांचा सगळ्यात उत्कृष्ट प्रबंध, ज्याला DSc ही पदवी लंडन विद्यापीठाने दिली, तो रुपयाची समस्या, त्याचा स्रोत आणि त्याच्यावरचे उपाय, या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिल्यांदा जो शब्द वापरला त्या शब्दाची अजूनही भारताच्या अर्थव्यवस्थेतील तज्ज्ञ लोकांना समज झाली नाही. आजही भारतामध्ये अर्थविभागात काम करणारे या लोकांना या अर्थव्यवस्थेची सुतराम कल्पना नाही, कारण त्यांनी माणसाच्या ऐवजी पैशाला केंद्रस्थानी आणलं आहे. म्हणजे आता माणसं स्वतःसाठी जगत नाही, ती पैशासाठी जगतात. कारण पैसा हा प्रमुख झाला आहे, माणूस हा दुय्यम झाला गेला आहे. आणि त्यामुळे या पैशाचं अर्थशास्त्र
ज्या लोकांच्या हातात असेल ते लोक गब्बर होतात, ते लोक श्रीमंत होतात आणि ते पैसा निर्माण करणारे जे लोक आहेत त्यांचं शोषण करतात. ही व्यवस्था बाबासाहेबांनी लक्षात घेऊन आपल्या रुपयाच्या समस्येमध्ये हा शब्द लिहिला होता. त्यांनी एक कन्सेप्ट मांडली, त्यांनी एक संकल्प मांडला आणि तो आहे सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. हा शब्दप्रयोग जगाच्या पाठीवर कुठेच नव्हता. साधारणतः भारतामध्ये फायनान्स म्हणजे वित्त हा कशा प्रकारे विभाजित केला जातो याचं अतिशय सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. ते आज आपण पाहिलंच पाहिजे. बघा, भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दक्षिणा दिली जाते. दक्षिणा देताना ती देवाच्या समोर असलेल्या दानपेटीत मंदिरामध्ये त्या दानपेटीत टाकायची पैसे म्हणजे दक्षिणा. देवाला दान दिले. तिथे बसलेला पुजारी जो असतो किंवा आपल्या घरी एखादं कार्य करायचं आहे आणि त्या कार्यक्रमाला पुजाऱ्याला बोलवायचं आहे पूजापाठ करायला, त्यावेळी त्या पुजाऱ्याला द्यायचं आहे त्याला म्हणायचं दक्षिणा. म्हणजे दक्षिणा ज्या माणसाला द्यायची आहे त्याने फक्त पूजापाठ आणि मंदिरासमोर भरायचं देवळासमोर, पण ज्याने ती दक्षिणा दिली आहे ती दक्षिणा म्हणजे तो पैसा त्याच्या घामाश्रमाचा पैसा असतो, त्याचा मेहनतीचा पैसा असतो. हे मात्र लक्षात राहत नाही. हे लक्षात राहावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या दक्षिणा या शब्दाचा वेगळा बाजूलाच काढला तो शब्द. मग दुसरा शब्द आला दक्षिणानंतर दान. दान हा प्रयोग अलीकडे खूप ठिकाणी विशेषतः बौद्ध समाजामध्ये दान हा शब्द फार मोठ्या प्रमाणात येतोय. दान कशासाठी द्यायचं, दान कोणाला द्यायचं आणि दानाचा उपयोग काय केला जातो याचा विचार न करता आपण बुद्धिस्ट आहोत आणि एखादा बौद्ध भिक्षू आपल्याकडे येतो आणि दान मागतो, आपण त्याला दान देतो. दान द्यायचं आहे, एखादा कोणीतरी येतो आणि सांगतो की मला अमुक अमुक मंदिर बांधायचं आहे आणि किंवा अमुक अमुक विहार बांधायचं आहे आणि त्याला मला दान पाहिजे, आपण त्याला दान देतो. पण आपण दिलेल्या दानाचं पुढे काय झालं, त्याचा उपयोग किती झाला हे लक्षात न घेता आपण दान देतो आणि याला आपण सत्कर्म म्हणत राहतो. बाबासाहेबांनी आपल्या अर्थव्यवस्थेत हा दान शब्दसुद्धा बाजूला काढला. मग तिसरा शब्द आहे वर्गणी. आपण वर्गणी देतो. एखादं काम करायचं आहे, आपल्याजवळ त्या कामाचा तेवढा पैसा उपलब्ध नाही, एखादा उत्सव साजरा करायचा आहे, एखादा प्रसंग साजरा करायचा आहे आणि त्यानिमित्तानं लोकांकडून पैसे घ्यायचे आणि त्या पैशाला म्हणायचं वर्गणी द्या, वर्गणी द्या. वर्गणी द्यायची, ते काम तो उत्सव साजरा करायचा. वर्गणी घेणारे जे लोक आहेत ते लोक ठरवतात की आता याचं काय करायचं आहे आणि ज्यावेळी हे लोक ठरवतात त्यावेळी हे लक्षात येतं की या वर्गणीचा उपयोग काय झाला आणि मग त्याच्याबद्दलचे वर्गणी घेणारे वर्गणी देणारे याची भांडणं होत राहतात. म्हणजे दक्षिणा, दान आणि वर्गणी या तीन गोष्टीमध्ये नेमकं काय असतं हे आपण कधीच लक्षात घेत नाही. म्हणून बाबासाहेबांनी दिलेला पब्लिक फायनान्स हा शब्द आपण लक्षात घेतला पाहिजे. पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त. समाजातील घटकांनी एकत्र गोळा केलेला पैसा म्हणजे सार्वजनिक वित्त. तो आपल्या कररूपाने सरकार गोळा करतं. तो आपण जे वस्तू खरेदी करतो त्या वस्तूची किंमत वेगळी असते, परंतु द्यावयाची किंमत वेगळी असते. त्याच्यातली जी तफावत असते, त्याच्यातला जो नफा असतो त्याला आपण सार्वजनिक वित्त म्हणायला पाहिजे. किंवा तिसरा महत्त्वाचा मुद्दा की सरकार कराने गोळा करणारे जे सरकार आहे ते सार्वजनिक पैशावर चालतं, सार्वजनिक वित्तावर चालतं. पण त्या सार्वजनिक वित्ताचा कसा उपयोग करायचा हे मात्र आपण ध्यानात घेत नाही. आत्तापर्यंत आपण ध्यानात घेतलेलं नाही. सार्वजनिक वित्त ही अशी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे की ज्या वित्तामुळे समाजाचं कल्याण होईल, समाजाच्या हितासाठीच तो पैसा वापरला गेला पाहिजे. आणि समाजाचं हित कशात असेल तर समाजाचं हित पहिल्यांदा त्यांच्या शिक्षणात असेल. समाजातला प्रत्येक घटक हा शिक्षित झाला पाहिजे. म्हणून सार्वजनिक करातून निर्माण केलेला पैसा सगळ्यात प्रथम शिक्षणावर खर्च केला गेला पाहिजे. दुसरं असं की त्याच्या आरोग्यावर तो खर्च केला पाहिजे. माणसं जेव्हा आजारी पडतात तेव्हा सार्वजनिक वित्ताचा उपयोग त्याच्या आरोग्याच्या हितासाठी केला पाहिजे. आणि तिसरं असं की त्या माणसांना ज्या गरजा आहेत, ज्या गरजा त्याला पूर्ण करावयासाठी जे स्रोत निर्माण करायचे असतात, ज्याला आपण विकास म्हणतो, मग धरण असेल, वीज असेल, पाणी असेल, शेती असेल, उद्योग असतील, यांच्या उपयोगासाठी जो पैसा वापरला जातो तो सार्वजनिक कराचा असतो, सार्वजनिक असतो, त्याला सार्वजनिक वित्त असं म्हणायचं, पब्लिक फायनान्स असं म्हणायचं. हा पब्लिक फायनान्स हे सार्वजनिक वित्त जे लोकांनी आपल्या श्रमघामाच्या पैशातून दान म्हणून, देणगी म्हणून दिलेलं असतं, हे सार्वजनिक वित्त समाजाच्या हितासाठीच वापरलं गेलं पाहिजे. हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत होता, हा सिद्धांत आपण आत्तापर्यंत पाळला नाही. हा सिद्धांत पाळला पाहिजे. असं सार्वजनिक वित्त गोळा करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर नियंत्रण राहिलं पाहिजे.
ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज सरकारला सांगितली, आपल्या ग्रंथांमधून ती मांडली, त्याचं निवेदन झालं आणि पुढे या सार्वजनिक वित्तावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निर्माण झाली. त्या यंत्रणेचं नाव आहे भारतीय रिझर्व्ह बँक, जी भारतामध्ये 1 एप्रिल 1935 साली निर्माण झाली. आणि या 1 एप्रिलमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष असतं, जेव्हा की भारताचं आर्थिक वर्ष असं नसतं. भारतीय सणोत्सवामध्ये गुढीपाडव्यापासून भारताचं वर्ष सुरू होतं, चैत्र मासात ते संपतं आणि त्याचा काही ताळमेळ लागत नाही. ख्रिश्चनांमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून ते सुरू होतं आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूपर्यंत संपतं. एवढंच नव्हे तर शिवाजीच्या राज्यात शिवाजीने राज्याभिषेक शक निर्माण केला आणि आपला तेव्हापासूनचा सगळा आर्थिक व्यवहार कसा करावा याचे त्याने दाखले दिले. परंतु भारतामध्ये जेव्हा इंग्रजी कॅलेंडर आलं, ते इंग्रजी कॅलेंडर आलं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, हे वर्ष आहे, हे भारताचं वर्ष आहे, हे जगाचं वर्ष आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँक सुरू केली आणि भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असं सुरू झालं. त्याच्यामुळे आपल्या देशाचं अंदाजपत्रकीय बजेट, ज्याला बजेट म्हणतो, हे 1 एप्रिल ते 31 मार्चच्या दरम्यानचं असतं. या वर्षात आर्थिक वर्षात किती खर्च करायचा, कुठून जमा करायची, कोणत्या हेडवर खर्च करायचं, हे जे अंदाजपत्रक आहे, हे अंदाजपत्रक 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असतं. महाराष्ट्र राज्याचंही तसंच, प्रत्येक राज्याचंही तसंच आहे. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था ही सार्वजनिक अर्थव्यवस्था म्हणून रिझर्व्ह बँकेने तिच्यावर नियंत्रण ठेवावं, अशा रीतीने ही भारतीय रिझर्व्ह बँक सुरू झाली की ज्याच्यात सार्वजनिक वित्ताचा उपयोग सार्वजनिक हितासाठीच झाला पाहिजे, त्याचा कुणीही दुरुपयोग करू नये, त्याचा परत दुरुपयोग केला नाही पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण राहिलं पाहिजे, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली. हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्या देशाला पाहायला मिळते. पण आपण त्याचा वापर कसा करतो? आपल्या असं लक्षात येतं की भारतीय रिझर्व्ह बँक जी सगळ्या बँकांची कमिटेड बँक असते, त्या बँकेचंच दिवाळा निघतंय. नको असलेल्या गोष्टीत ज्या लोकांनी कर्ज घेतलेलं आहे त्या कर्ज माफ करायचं, भांडवलदारांनी घेतलेलं खूप करोडो रुपयाचं कर्ज माफ करायचं आणि कास्तकाराला 1 रुपयासुद्धा मिळू द्यायचा नाही. म्हणजे 98% शेतकरी, गरीब लोक हे असेच होरपळत राहायचे आणि 2% जे भांडवलदार, मालगुजार, मोठे मोठे उद्योगपती असतात त्यांची सगळी संपत्तीच्यावरचा टॅक्स माफ करायचा. हे दुष्टचक्र भारतामध्ये सुरू झालं आहे. आणि याचं कारण असं आहे मित्र की भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अर्थशास्त्राचे सिद्धांत अभ्यासले जात नाहीत. ते कोणत्याही विद्यापीठामध्ये अभ्यासले जात नाही. अभ्यासले जातात तेव्हा त्यांचं कशा पद्धतीनं परिशीलन करता येईल, कशा पद्धतीनं ते अंमलात आणता येतील याच्या कोणत्याही दिशा आपल्याला दाखवल्या जात नाहीत. जे अर्थविभागात काम करतात त्यांनासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या या सार्वजनिक वित्ताचा उपयोग माहीत नाही. आणि त्यामुळे आपल्या देशाची परिस्थिती प्रचंड वाईट झालेली आहे. एवढी वाईट झालेली आहे की या परिस्थितीवर मात करायची असेल तर आपल्याला एकमेव उपाय असेल की बाबासाहेब आंबेडकरांचा सार्वजनिक वित्तावरचा, आर्थिक विषयावरचा विचार केला पाहिजे. आपण तो करत नाही. आपण बौद्ध समाजाचा विचार करूया. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाची जयंती आपण फार मोठ्या प्रमाणात साजरी करतो. प्रचंड पैसा गोळा करतो आणि तो त्या उत्सवात खर्च करतो. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण काय करतो? सार्वजनिक वित्त गोळा करतो, वर्गणी गोळा करतो आणि त्याचा उपयोग काय करतो? बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने एक नवीन पद्धत सुरू केली आहे आपण. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला म्हणून केक कापा. आता केक कापणे ही परंपरा फ्रान्समधून आली आहे. ती कशासाठी आली आहे? मेलेल्या माणसाला त्याचा जन्मदिवस साजरा करायचा तेव्हा केक कापायचा का? हे कोणी शिकवलं? हे कुठून आणलं? काही विचार केला जात नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला म्हणजे तो जिवंत आहे असं गृहीत धरून केक कापायचा, त्याच्यावर खर्च करायचा. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची आहे, सगळ्या लोकांनी जेवणाला पंक्तीला यायचं आणि जेवणावळीवर खर्च करायचा. जेव्हा की आता ज्या समाजाला जेवणाची गरज आहे तो समाज अजूनही रस्त्यावर आहे. पण ज्या समाजाला आता जेवण पुरेसं मिळतं आहे त्यांच्याचसाठी पुन्हा पंक्ती उठवायची आहे, जेवणावळी उठवायचा आहे. हे कुठं सार्वजनिक वित्तात बाबासाहेबांनी सांगितलेलं जमतं? तुम्ही निर्माण केलेला सार्वजनिक पैसा हा सार्वजनिक हिताच्या कामासाठी खर्च केला पाहिजे. दुसरं असं की यावेळी बाबासाहेबांची जयंती साजरी करताना बाबासाहेबांची गाणी आणि बाबासाहेबांच्या नावाने कलापथकं, बाबासाहेबांच्या नावाने मिरवणुका, बाबासाहेबांच्या नावाने DJ वाजतात, त्याच्यावर पोरं नाचतात आणि काही तर अतिशय धिंगाणा करून नाचतात. प्रचंड गर्दी असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा बाजूला ठेवायचा आणि बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती म्हणून, बाबासाहेब आंबेडकर एक पुतळा म्हणून, बाबासाहेब आंबेडकर एक प्रतिमा म्हणून आपल्या डोक्यावर नाचवायचा.
बाबासाहेबांचे विचार मात्र बाजूला ठेवायचे. या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं आपण सारे लोक दैवतीकरण करायला निघालो आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट मला वाटते की याच्यासाठी आपण सार्वजनिक वित्ताचा उपयोग करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी हा सार्वजनिक वित्त समाजाच्या हितासाठी कामाला आला पाहिजे, समाजाच्या विकासासाठी कामाला आला पाहिजे, समाजाच्या दुर्बल घटकांसाठी कामाला आला पाहिजे, असा सार्वजनिक वित्त आपण जमा करतो आणि तो त्या विषयावर खर्च करत नाही. बाबासाहेबांच्या सार्वजनिक वित्ताचा उपयोग शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे. निदान वर्गणी गोळा करून आपण 10 पोरं जर चांगल्या रीतीने शिकवू शकलो तर बाबासाहेबांची जयंती साजरी केल्यासारखी होईल. आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जर सार्वजनिक वित्त गोळा केला आणि आपल्या मोहल्ल्यातले जे आजारी लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांची आरोग्य सेवेसाठी त्याचा उपयोग केला तर ती चांगली बाबासाहेबांच्या सार्वजनिक वित्ताचा सदुपयोग झाला, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने चाललो असं ते होईल. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला सार्वजनिक वित्त ही वर्गणी जर समाजहितासाठी गोळा केली की या कॉलनीमध्ये असं असं आहे, या रस्त्यामध्ये असं असं आहे, इथे पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे, इथे पोरांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, इथे आजारांच्या सेवा केली पाहिजे, इथे आपल्यामध्ये विकास करण्याची क्षमता असली पाहिजे, यासाठी निर्मिती केली पाहिजे. आपले जे पोरं तयार होतील या पोरांना काम देण्यासाठी उद्योगधंदे निर्माण केले पाहिजे, सार्वजनिक उद्योगधंदे निर्माण केले पाहिजे, सार्वजनिक बँका निर्माण केल्या पाहिजेत, सार्वजनिक पतपेढ्या निर्माण केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यातून निर्माण होणारा तिथे जमा होणारा सार्वजनिक वित्त या लोकांच्या कामी आला पाहिजे, जेणेकरून लोकांचा विकास होईल. बाबासाहेबांच्या अर्थव्यवस्थेचं हे स्वप्न आज पार आणि पार धुळीला मिळालेलं दिसतं. रोज महागाई वाढत आहे, वेळ आली की महागाई वाढते आणि शेतकऱ्यांचं बियाणं जेव्हा पीक म्हणून बाहेर येतं त्यावेळी त्या पिकाच्या किमती, त्यात अन्नधान्याच्या किमती कमी होतात आणि शेतकरी हवालदिल होतो. या देशामध्ये 60% जमिनीवर राबणारे, शेतीवर राबणारे शेतकरी आजही भुके कंगाल आणि दिवाळखोरीत निघालेले लोक जेव्हा दिसतात तेव्हा या लोकांसाठी सार्वजनिक वित्ताचा उपयोग आपण का करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीच्या संदर्भातलं कम्युनिटी फार्म, तुम्ही सामूहिक शेतीचा उद्योग निवडा, शेती हा उद्योग माना, ही गोष्ट आपल्या साहित्यात सांगितली. आपण आतापर्यंत शेतीला उद्योगाचा दर्जा दिलेलाच नाही, आपल्या सरकारने दिलेला नाही. आणि दुर्दैव असं की रिझर्वेशनमधून निवडून आलेले अनुसूचित जाती जमातीचे आमदार, खासदार यांची ही प्रथम जबाबदारी होती की अरे मी ज्या प्रवर्गातून, ज्या मतदारसंघातून निवडून आलो त्या प्रवर्गासाठी आणि किंवा त्या मतदारसंघासाठी मी माझा सार्वजनिक वित्ताचा वापर केला पाहिजे. पण ते होताना दिसत नाही. सारेच्या सारे अनुसूचित जाती जमातीतून निवडून आलेले उमेदवार ते ज्या पक्षाच्या याच्यावर निवडून येतात त्या पक्षाचे अक्षरशः गुलाम म्हणून जगतात. याच्यासारखी वाईट परिस्थिती देशात आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. एक जण बाबासाहेबांच्या विचारसरणीवर काम करताना दिसत नाही, एक आमदार खासदार दिसत नाही. एखादा जरी माणूस असता तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने दामोदर धरण आणलं, वीज आणली, कामगारांसाठी कायदे केले, शेतकऱ्यांसाठी कायदे केले, शिक्षणासाठी तर अफाट प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशातील महिलांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम केलं. त्या महिलांच्या अजूनही त्यांच्या वित्ताचा विषयच येत नाही. तेव्हा बाबासाहेबांचं अर्थशास्त्र समजून घ्यायचं तर आपल्याला सगळ्यात प्रथम बाबासाहेबांची आतापर्यंतची जी प्रतिमा आपल्यामध्ये आणली की बाबासाहेब हे दलितांचे नेते आहेत, हे आपण आता पुसून टाकली पाहिजे. बाबासाहेब हे या देशातील प्रत्येक माणसाचे नेते आहेत, ही कल्पना आपण ठाम केली पाहिजे. आणि एखाद्या माणसाला नेता म्हणायचं असेल तर त्याने दिलेला विचार, त्याने सांगितलेलं कार्य आपण केलंच पाहिजे. ते जर आपण करणार नसू तर आपण त्या अर्थाने बाबासाहेबांना मानतो किंवा बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी आहोत किंवा बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत, हे आपल्याला समजताच येणार नाही, आपण ते समजूच शकणार नाही. दुसरं असं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने शिक्षणावर खर्च करायला सांगितला होता, संविधानात ते लिहिलं आहे आणि आपण संविधानाबद्दलच्या इतक्या गोष्टी करतो की बाबासाहेबांचं संविधान कोणी हात लावू शकत नाही, कोणी ते करू शकत नाही. पण बाबासाहेबांनीच इशारा दिला होता की संविधान वापरणारे जर चांगले लोक असतील तर या संविधानाचा उपयोग होईल, नाहीतर हे संविधान निरुपयोगी ठरेल. आज तीच अवस्था आहे. भारतातील शिक्षण व्यवस्था पार कोलमडून गेलेली आहे. सकाळच्या वर्तमानपत्रात रोज बातमी येते ठाण्याच्या आज 18 शाळा विक्रीला काढल्या म्हणे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 8 वर्षापासून अनुसूचित वंचित व दुर्बल घटकांसाठीच्या विद्यार्थ्यांना जे पैसे सरकारने पुरवायचे असतात ते 2018 पासून पडीत अजून दिलेले नाही आहे आणि त्या शाळा डबघाईला आलेल्या आहेत. शिक्षणच कोलमडून पडावं अशी या देशाची नीती जेव्हा असेल तेव्हा शिक्षणात काय राहील. आणि त्याच्यासाठी त्यांनी पद्धतशीर प्रयत्न केला. भारताच्या संविधानातली कलम व्यवस्थित रीतीने 45 कलम काढून टाकलं, ते मूलभूत गरजेत टाकलं आणि शिक्षण ही खाजगी मालमत्ता करून टाकली. आता पुढची परिस्थिती अशी भयावह दिसते की नवं शैक्षणिक धोरण जेव्हा येत आहे तेव्हा पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था या शैक्षणिक धोरणातून बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानातून हद्दपार करायची आणि पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट पुन्हा मांडायची, ही व्यवस्था या नव्या शैक्षणिक धोरणात आपल्याला दिसून येते. याच्यावर काय उपाय आहे? कोणीसुद्धा बोलत नाही. अर्थशास्त्रज्ञ बोलत नाहीत, राज्यशास्त्रज्ञ बोलत नाहीत, सामान्य माणसाची गोष्ट सोडा. पण राजकीय माणसांनी, विशेषतः समाज काम करणाऱ्या सामाजिक माणसांनी आपले गट तट
भांडणं विसरून जाऊन या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. हे जर आपण आज करू नाही तर बाबासाहेबांनी सांगितलेला संविधानाचा आराखडा 2025ला मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाही, याची धास्ती आम्हाला वाटत आहे. आणि या धास्तीतून मुक्त व्हायचं असेल तर आणि तरच आपल्याला बाबासाहेब वाचवता येतील. खरं म्हणजे बाबासाहेब वाचवण्याची गरज नाही, कारण जगाने बाबासाहेबांना डोक्यावर घेतलेलं आहे, डोक्यात घेतलेलं आहे. आता बाबासाहेब हे विश्वातील प्रत्येक माणसांचा मार्गदाता झालेला आहे. पण तो ज्या लोकांसाठी भारतामध्ये काम करतो, ज्या भारतीयांसाठी काम करतो, ज्यांनी या देशातील ओळख धर्माच्या ऐवजी भारतीय म्हणून करून दिली, त्या भारतीयांचं काम नाही काय? त्या भारतीयांनी याकडे लक्ष द्यायला नको. विशेषतः ज्याला बहुजन शब्द वापरतो, या बहुजन या सदराखाली येणारी लोकसंख्या ही 64% वर आहे. 64% लोक जर एका विचाराने एकत्र येतील तर या देशाची कोणतीही भांडवली व्यवस्था, कोणतेही पक्षीय सरकार हे यशस्वी होऊ शकणार नाही. त्यांना भारताच्या संविधानानुसारच काम करावं लागेल. भारताचे अर्थमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री जेव्हा आर्थिक अंदाजपत्रक सादर करतात तेव्हा खर्च किती झाला हे या बाजूने लिहितात, पण जमा कुठून आली, ते कुठं खर्च केली हे लिहित नाही. आणि एक नवा पायंडा निर्माण झाला. राजकारणात जे लोक येतील आणि प्रशासनात जे लोक येतील त्यांना या सार्वजनिक वित्ताचा दुरुपयोग करण्याची, स्वतःसाठी वापरण्याची परमनंट संधी आपण दिलेली आहे. असंच जणू काही सगळी अधिकारी आणि प्रशासकीय मंडळी जेव्हा वागतात तेव्हा या देशाला पुन्हा एकदा गुलामीत ढकलावं लागेल आणि तो ढकलला जाईल. आज जे या प्रशासनात असलेले जे अधिकारी आहेत त्यांची मुलं जेव्हा उद्या नोकरी त्यांना मिळणार नाही, उद्या त्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होईल, त्यावेळी ते सुद्धा याच गुलामीत येतील आणि आपल्या वडिलांना त्याचा दोष देतील. या देशाच्या राजकारणात असलेली सगळी राजकीय मंडळी, आमदार खासदार जी असतील ती जेव्हा या गोष्टीला पाहणार नाही, भलेही आज त्यांनी प्रचंड पैसा कमावलेला असतील, पण त्यांची मुलं नातवंड जेव्हा रस्त्यावर येतील त्यावेळी ती त्यांना शिव्या देतील की माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही. आणि जेव्हा एखादा नातू त्यांचा किंवा एखादा पणतू बाबासाहेब आंबेडकरांचा रुपयाचा प्रश्न अभ्यासाला घेईल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं ते माझ्या आजोबांनी पाळलं नाही म्हणून माझ्यावर ही परिस्थिती आली आहे. त्यावेळी तो आपल्या आजोबांना दोष देईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थविषयक धोरण, बाबासाहेब आंबेडकरांची अर्थविषयक नीती, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं अर्थविषयक कार्य हे प्रत्येक माणसाने ज्या समाजात तो राहतो, साधं कुटुंबात जरी राहिलं असेल तरी कुटुंबातही सार्वजनिक वित्ताचा उपयोग करता येतो की. एका ठिकाणी हा प्रयोग मी पाहिला आहे की एका कुटुंबामध्ये 5 लोक राहतात आणि ते 5 लोक दररोज आपल्या कमाईतून काही पैसे आपल्या डब्यात टाकतात. आणि जेव्हा तो महिन्याच्या शेवटी डबा उघडला जातो तेव्हा त्याला विचारलं मी एका विद्यार्थ्याला, अरे बाबा तुझ्या घरी हा डबा रोज दर महिन्यातून एकदा उघडला जातो, याचं काय काम आहे? त्याने अतिशय चपखल उत्तर दिलं, हो. तो म्हणाला आमच्या घरातला हा सार्वजनिक वित्त आहे, हा सार्वजनिक पैसा आहे. कुटुंबात सुद्धा 5 लोक जेव्हा एक पैसा जमा करतात त्याला तेव्हा ते सार्वजनिक वित्त म्हणतात. मी त्याला दुसरा प्रश्न विचारला की बाबा या सार्वजनिक वित्ताचा तू काय उपयोग करतो? त्यावेळी त्या पोराने उत्तर दिलं, माझ्या बाबांनी मला हे सांगितलेलं आहे की आपल्यापैकी कोणीही आजारी पडेल, आपल्यापैकी कोणालाही कोणत्याही वेळी पैशाची गरज असेल आणि त्याच्याकडे त्यावेळी तो उपलब्ध नसेल, त्यावेळी त्याने हा सार्वजनिक वित्ताचा उपयोग त्या कामासाठी करावा. म्हटलं मग त्या कामासाठी केला तर ती देणगी होईल. तो म्हणाला नाही, हा सार्वजनिक वित्ताचा उपयोग आम्ही त्या व्यक्तीला केला, तो व्यक्ती बरा झाला किंवा त्या व्यक्तीला मजुरी मिळाली, काम मिळालं, त्यावेळी त्याला दिलेला सार्वजनिक वित्ताचा पैसा त्याने पुन्हा परत करावा आणि तो आमच्या या सार्वजनिक वित्त खात्यात जमा करावा. पैशाने पैसा वाढत जातो, ही जी नीती आहे ही नीती या पोराने त्याच्या घरात मला सांगितली आणि ती शिकवल्या गेली. एखादं कुटुंब बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सार्वजनिक वित्ताचा हा सिद्धांत मान्य करतो, मांडतो आणि अंमलात आणतो. आपण इतक्या सगळे लोक आहोत, आपण का अंमलात आणू नये, का मांडू नये, आपण काय याच्यावर विचार करू नये, हा प्रश्न मला सतत भेडसावत राहतो. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आता बुद्ध समाजाचे लोक लाखोनी वर्गणी देत आहेत. आणि जेव्हा खर्चाचा हिशोब पाहिला जातो तेव्हा आउटपुट ज्याला म्हणतो आपण, निष्कर्ष, बस आनंदाच्या उत्सवाशिवाय काही निष्कर्ष निघत नाही. बस फक्त एवढंच आहे की जो कोणी गायक येतो त्याला पैसे दिले जातात, जो कोणी उद्घाटन करणारा येतो त्याला पैसे दिले जातात किंवा जो भाषण करणारा वक्ता येतो त्याला पैसे दिले जातात. हा काय सार्वजनिक वित्ताचा उपयोग झाला? बरं, त्याने जे दिलेलं आहे ते आपण इम्प्लिमेंट करतो का? त्याने जे सांगितलं आहे ते आपण इम्प्लिमेंट करतो का? दुसऱ्या दिवशी आपण ते विसरून जातो. म्हणजे 14 एप्रिल दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला, त्या दिवशी आपण उत्सव करायचा आणि येणाऱ्या पुढच्या 14 एप्रिलपर्यंत बाबासाहेब विसरून जायचे. आपण बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण साजरा करायचा आणि दुसऱ्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत ते विसरून जायचं. हे अधोगतीचं अर्थशास्त्र आहे. आणि याच्यातून वाचवायसाठी बाबासाहेबांनी सार्वजनिक वित्ताचा व्यवहार सांगितलेला आहे, अर्थशास्त्र सांगितलेलं आहे.
बाबासाहेबांनी, आपल्याला माहिती नसेल पण आपल्या संविधानामध्ये फक्त 2च विषय असे आहेत की जे विषय संविधानिकरित्या वैध आहेत. बाकीचे जे विषय आम्ही शिकतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, शिक्षक होतो, हे संविधानातले विषय नाही आहे. संविधानामध्ये 2च विषय आहे की आपल्या देशातील प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून न्यायव्यवस्थेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महान्यायवादी म्हणजे वकील आणि वकिलांच्या दृष्टीने काम करणारा हे आपल्या संविधानात दिलेलं आहे की प्रत्येक माणसाने आपल्या देशामध्ये होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि न्याय मागण्यासाठी कष्ट केले पाहिजे. ही बाब संविधानामध्ये न्यायव्यवस्थेच्या बाजूने आहे. परंतु आपल्या देशामध्ये अजूनही न्याय मिळत नाही. आपल्या देशामध्ये मिळते ते निकाल मिळतो. जस्टिस आणि जजमेंट याच्यामधला फरक अजूनही लोकांना समजलेला नाही, वकिलांना सुद्धा समजलेला नाही. जजमेंट दिल्यामुळे न्याय मिळतो असं नाही, जस्टिस मिळाला पाहिजे. माझ्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला मला दूर करून ज्याने माझ्यावर अन्याय केला त्याला त्याचं प्रायश्चित्त मिळालं पाहिजे, त्याला त्याची सजा मिळाली पाहिजे. हे प्रावधान जर भारतीय संविधानात असेल तर भारतीय संविधानाच्या या प्रावधानाचा, या विषयाचा अभ्यास करणारे वकील, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी हे का वापरत नाहीत, गृह खातं का वापरत नाही याचा मला प्रश्न पडतो. आणि त्याच्यामुळे आपल्या देशामधलं दुर्दैव आहे की एखादी केस, एखादा खटला एखाद्या वेळी कोर्टात दाखल होतो आणि तो 60-60 वर्षपर्यंत प्रलंबित राहतो. यापेक्षा जगाच्या पाठीवर भारत नावाच्या देशाचं दुर्दैव कोणतंच असत नाही, हे सुद्धा आपल्याला समजलं नाही. बाबासाहेबांनी दुसरा शब्द दिला होता, तो कॉन्स्टिट्यूशनल विषय आहे, तो आहे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल. म्हणजे जमा खर्चाचे लेखे लिहिणारे जे ऑडिटर आहेत, जे लेखापाल आहेत, जे अर्थशास्त्र जाणतात, त्यांच्यासाठी भारतीय संविधानात प्रावधान आहे. एखादा माणूस सीए झाला की त्याला त्याच्यातून देशाला, जगाला, लोकांना काही समजलं पाहिजे. अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, त्याचं जजमेंट कसं असलं पाहिजे, त्याची बातमी कशी असली पाहिजे, लोकांपर्यंत ते कसं प्रसारित झालं पाहिजे, त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, या सगळ्या बाबी या व्यवस्थेत निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा या बाबीचा विचार करून आपण बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजे. हे जर संविधान आपण वाचू तर आणि तरच बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजतील असं मला वाटते. आणि या समजातून उद्याचा भारत निर्माण व्हायचा असेल तर अशा पद्धतीचं शिक्षण, जे आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीतून आता अलीकडे हद्दपार होत आहे, ते शिक्षण आपण पुन्हा नव्याने सुरू केलं पाहिजे. त्याच्यासाठी कंबर कसली पाहिजे. हे खुणगाट जर आपण बांधत असू तर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी जवळीक साधलेली आहे ही बाब आपल्या लक्षात येईल. नाही तर पुन्हा आपल्यावर गुलामीचं वलय येणार, पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था येणार, पुन्हा वर्णवर्चस्वाच्या गोष्टी होणार आणि आपण कायम गुलामीत राहणार. बाबासाहेबांनी म्हटलं की एकदा भारत हा अनेकदा गुलाम झाला, ह्या इतिहासात आहे. आता जर तो गुलाम झाला तर तो कधीही पुन्हा स्वातंत्र्यात निर्माण होईल की नाही याची मला भीती वाटते. आता गुलामीचे दिवस अतिशय जवळ येत आहेत. या गुलामीला संपवायसाठी आधीच आपण आपली कंबर कसून तयार असलं पाहिजे, आपली शस्त्र घेऊन तयार असलं पाहिजे, आपले विचार घेऊन तयार असले पाहिजे, आपले विचार योग्य दिशेने जाणारे असले पाहिजे आणि त्या योग्य दिशेने चालण्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा म्हणजे आपले शस्त्र असले पाहिजे. पण आता हे दिसत नाही. हे आपल्याला कसं करता येईल याचा प्रत्येक माणसाने विचार करण्याची गरज आहे. आणि हा विचार ज्यावेळी माणसं करतील त्यावेळी ते पहिल्यांदा एक निर्धार करतील की हां, या विषयाचं शिक्षण मला मिळालेलं आहे, या विषयाचा प्रसार करण्यासाठी मला आता संघटित झालं पाहिजे, मला या विषयाच्या विचारांचे लोक एकत्र केले पाहिजे आणि संघटन एकदा मजबूत झालं की मला या विचाराला पेरण्याच्या विरोधात असणाऱ्या विचाराशी संघर्ष करता येईल. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विधानाला पुन्हा नव्याने जिवंतपणा येईल. आपण मला अतिशय चांगल्या रीतीने ऐकून घेतलं, उशिरा झालं पण आपण ऐकून घेतलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं धन्यवाद मानतो, आभार मानतो. यावेळी वेळोवेळी राहुल खांडेकर मला अतिशय ताबडतोबीने सांगतो आणि विनंती करतो की तुम्ही बोललं पाहिजे, सर तुम्ही या विषयावर बोला, सर तुम्ही त्या विषयावर बोला. त्याच्या म्हणण्याला मी दुजोरा देतो, सन्मान करतो आणि आपल्यासमोर मला पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळते त्याबद्दल मी त्याचंही अभिनंदन करतो आणि मी आपल्या वाणीला विराम देतो. जय भीम.